प्रथम पीयूसी मेरी सारी छात्राओं को मेरा नमस्कार। आज मैं आप लोगों को बड़े घर की बेटी पाठ के तीसरे दृश्य को लेकर चर्चा करूंगा। तो कहानी कहाँ तक आ गई है। लाल बिहारी जो है आनंदी को जब खड़ाऊ लेकर मारता है तो वह सारे दुखों को सहते सहते अपने कमरे में चले जाती है। श्रीकंठ सिंह शनिवार को घर आया करते थे। देखिए, श्रीकंठ हमेशा दो पड़ोसी जो गांव में काम करता था शहर में, तो कब घर आया करता था? शनिवार को घर आया करता था। हागाದ್ರೆ श्रीकंठ शनिवार ಊರಿಗೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದ। बृहस्पति को यह घटना हुई थी। 2 दिन तक आनंदी कोप भवन में रही, न कुछ खाया न पिया, उनकी बाट देखती रही। बाट का अर्थ होता है रास्ता, इंतजार करना। यानी जो आनंदी 2 दिन से बहुत गुस्से में थी, लेकिन अपने पति की राह देख रही थी, क्योंकि किसी भी हाल में सारी जो कथा को अपने पति को बताए जाए। ಹಾಗಾದ್ರೆ ಅವಳೇನು ಮಾಡ್ತಾಳೆ, ಆನಂದಿ 2 ದಿನದಿಂದ ಬಹಳಷ್ಟು ಸಿಟ್ಟಿನಲ್ಲಿರ್ತಾಳೆ। ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ನಾನು ಹೇಗಾದರೂ ಮಾಡಿ ಈ ಎಲ್ಲ ಸಂಗತಿಯನ್ನು ಅಥವಾ ನನ್ನ ಮೈದುನ ನನಗೇನು ಹೊಡೆದಿದ್ದಾನೆ ಆ ಎಲ್ಲ ಸಂಗತಿಯನ್ನು ನಾನು ಹೇಳಬೇಕಂತೇಳಿ ಅವಳು ತನ್ನ ಗಂಡನನ್ನು ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ। अंत में शनिवार को वह नियमानुकाल संध्या समय पर घर आए और बाहर बैठे कर कुछ इधर उधर की बातें, कुछ देशकाल संबंधी समाचार तथा कुछ अन्य मुकदमों आदि की चर्चा करने लगे। तो क्या करते हैं, जैसे ही बृहस्पतिवार को ये जो घटना हुई थी, लेकिन जो उसी समय शनिवार का वक्त आ जाता है, तो शनिवार आकर शाम में बैठ जाता है श्रीकंठ। तो घर के सामने बैठकर बहुत कुछ बातें करता है। तो सारे लोग आकर बैठ जाते हैं, उनके साथ बातें करता है, लेकिन अंदर अभी नहीं आया था। ಹಾಗಾದ್ರೆ ಬೃಹಸ್ಪತಿವಾರ ಅಂದರೆ ಗುರುವಾರ ಈ ಘಟನೆ ನಡೆದಿತ್ತು। ಮೈದುನ ಮತ್ತೆ ಆನಂದಿಯ ನಡುವೆ ಜಗಳವಾಗಿತ್ತು। ಆದರೆ ಗಂಡ ಶನಿವಾರ ಬರ್ತಾನೆ, ಬಂದಾಗ ಹೊರಗೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ದೇಶದ ಬಗ್ಗೆ ಊರಿನ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಎಲ್ಲರ ಜೊತೆ, ಆದರೆ ಇನ್ನೂ ಒಳಗಡೆ ಬಂದಿಲ್ಲ। यह वार्तालाप 10 बजे रात तक होता रहा। गांव के भद्र पुरुषों को इन बातों में ऐसा आनंद मिलता था कि खाने पीने की भी सूधी न रहती थी। देखिए, सूधी का अर्थ होता है ध्यान रहना, ज्ञान। तो वहाँ पर सारे लोग उनके साथ बैठ जाते हैं श्रीकंठ के साथ, क्योंकि सारे लोगों को उसकी बातों में बहुत आनंद मिलता था और खान पान भी वह भूल जाते थे, उनको ध्यान नहीं रहता था। ಹಾಗಾದ್ರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಬಹಳಷ್ಟು ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಖುಷಿ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು, ಆನಂದವಾಗ್ತಾ ಇತ್ತು। ಯಾಕೆ ಅಂತಂದರೆ ನಾವು ಅವನ ಶ್ರೀಕಂಠನ ಜೊತೆ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತಂದರೆ, ಆದರೆ ಯಾರೂ ಸಹಿತ ಆ ಊಟದ ಒಂದು ಲಕ್ಷ್ಯನ ಮಾಡ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ। श्रीकंठ को पिंड छुड़ाना मुश्किल हो जाता था। देखिए, श्रीकंठ को इन सारे लोगों के साथ छुटकारा पाना बहुत मुश्किल हो जाता था। पिंड यानी जो समूह होता है। ಹಾಗಾದ್ರೆ ಈ ಎಲ್ಲ ಹುಡುಗರ ಸಮೂಹದಿಂದ ತಪ್ಪಿಸ್ಕೊಂಡು ಬರ್ಬೇಕಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಬಹಳಷ್ಟು ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು। ये 2-3 घंटे आनंदी ने बड़े कष्ट से काटे। किसी तरह भोजन का समय आया, पंचायत उठी। तो एकांत हुआ तो लाल बिहारी ने कहा, भैया आप जरा भाभी को समझा दीजिएगा कि मुंह संभाल कर बातचीत किया करे, नहीं तो एक दिन अनर्थ हो जाएगा। तो क्या हो जाता है, जैसे ही श्रीकंठ अंदर आ जाते हैं तो सारे लोग खाने के लिए बैठ जाते हैं। आनंदी खाना परोसती है, तो परोसने के बाद क्या हो जाता है, लाल बिहारी बता देता है, अरे भैया भाभी को थोड़ा मुंह संभाल कर बातें करने के लिए कह दो, क्योंकि भाभी जो है बहुत अनर्थ मचा रही है घर में। ಹಾಗಾದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಊಟಕ್ಕೆ ಬಂದು ಕೂತ್ಕೊಳ್ತಾರೆ, ಬಂದಾಗ ಆನಂದಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಊಟವನ್ನು ನೀಡ್ತಾಳೆ। ಆದರೆ ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿ ಮೊದಲೇ ತಪ್ಪಿಸ್ಕೋಬೇಕು। ಏನು ಹೇಳ್ಬಿಡ್ತಾನೆ, ತನ್ನ ಅಣ್ಣನಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಈ ವೈನಿ ಇದ್ದಾಳಲ್ಲ ಬಹಳಷ್ಟು ಮನೆಯಲ್ಲಿ ಗಲಾಟೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಹಾಗಾಗಿ ನೀನು ತಿಳಿಸ್ಬಿಡು, ಯಾಕಂದರೆ ಬಹಳಷ್ಟು ಬಾಯಿ ಅವಳು ಮುಂದಿಟ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾಳೆ। बेनीमाधव सिंह ने बेटी की ओर साक्षी दी, हाँ बहु बेटियों का यह स्वभाव अच्छा नहीं कि मर्दों के मुंह लगे। तो बेनीमाधव सिंह भी बताता है, अरे सच बेटा, लाल बिहारी जो कह रहा है वो बहुत सच है, क्योंकि यहाँ पर बहु जो बेटियां होती हैं, औरतें जो होती है, दूसरों के मुंह लगना अच्छा नहीं है, मर्दों के मुंह लगना अच्छा नहीं है, क्योंकि मर्दों के बराबर नहीं है। ಹಾಗಾದ್ರೆ
ಆಗ ಬೇನಿ ಮಾಧವ್ ಸಿಂಹನು ಸಾಕ್ಷಿ ಕೊಡ್ತಾನೆ ತನ್ನ ಕಿರಿಯ ಮಗನ ಜೊತೆ ಏನಂತಂದು, ಹೌದು ನಿನ್ನ ಹೆಂಡತಿ ಬಹಳ ಜಗಳ ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಯಾವುದೇ ಹೆಣ್ಣಿರ್ಬೋದು, ಮಗಳಿರ್ಬೋದು, ಸೊಸೆ ಇರ್ಬೋದು, ಯಾವಾಗಲೂ ಅವಳು ಏನ್ ಮಾಡಬಾರ್ದು, ಗಂಡು ಮಕ್ಕಳ ಜೊತೆ ಮಾತನಾಡಬಾರ್ದು, ಜಗಳ ಆಡಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿ वह बड़े घर की बेटी है तो हम भी कोई कुर्मी का हार नहीं है। श्रीकंठ ने चिंतित स्वर में पूछा, आखिर बात क्या हुई? देखिए क्या हो जाता है, लाल बिहारी बताता है, अरे वो तो बड़े घर की बेटी है, अमीर घर की लड़की है, लेकिन हम भी कोई कुर्मी का हार नहीं है, मतलब हम लोग भी नीचे जात के नहीं है या डोली को ढोने वाले नहीं है। तो श्रीकंठ बताता है, अच्छा बता दो क्या हो गया, आखिर बात क्या हो गई, घर में क्या हो गया? ಹಾಗಾದ್ರೆ ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಹೌದು ಅವನು ದೊಡ್ಡ ಮನೆಯ ಮಗಳಿದ್ದಾಳೆ, ಶ್ರೀಮಂತ ಮನೆಯ ಮಗಳಿದ್ದಾಳೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವೇನು ಕುರ್ಮಿಕಹಾರ ಅಥವಾ ನಾವು ಆ ನೀರನ್ನು ಬರುವಂತ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಬರುವಂತಹ ನೀಚ ಜನರ ಅಲ್ವಲ್ಲ? ಹಾಗಾದ್ರೆ ಶ್ರೀಕಂಠ ಹೇಳ್ತಾನೆ, ಏನಾಗಿದೆ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ, ಏನ್ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಯಾಕೆ ಹೀಗೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿನೇ ಕಹಾ, कुछ भी नहीं, यूं ही आप उलझ पड़ी, मायके के सामने हम लोगों को कुछ समझती ही नहीं। तो लाल बिहारी बताता है, अरे कुछ नहीं है, हमेशा अपने मायके की तारीफ करती है, हम लोगों को मायके के सामने ನೀಚ ಸಮಸ್ತಿ है. ಹಾಗಾದ್ರೆ ಯಾವುದೇ ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲ. ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಅಂತಂದ್ರೆ, ಯಾವಾಗಲೂ ತನ್ನ ತವರು ಮನೆಯ ಮುಂದೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನ ಕೀಳಾಗಿ ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಕೀಳಾಗಿ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. तो श्रीकंठ खा पी कर आनंदी के पास गए, वह भरी बैठी थी, यह हजरत भी कुछ ठीके थे. आनंदी ने पूछा, चित्त तो प्रसन्न है? देखिए जो क्या हो जाता है, जैसे ही वह कमरे में जाकर रोते रोते बैठ गई, श्रीकंठ भी चले जाते हैं, क्योंकि हजरत यानी पति जो है वह भी ठीके थे, यानी बहुत नाखुश थे. और आनंदी पूछती है कि आपका चित्त मन भी प्रसन्न है? ಹಾಗಾದ್ರೆ ಶ್ರೀಕಂಠ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಊಟವನ್ನ ಮಾಡಿ, ಆದ್ರೆ ಆನಂದಿನೂ ಸುಮ್ಮನೆ ತನ್ನ ಕೊಠಡಿಯಲ್ಲಿ ಕುತ್ಕೊಂಡಿದ್ದಾಳೆ. ಆಗ ಆನಂದಿ ಏನು ನೋಡ್ತಾಳೆ ಗಂಡನು ಬಹಳಷ್ಟು ಏನ್ ಮಾಡಿದಾನೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಠೀಕೆ, ಬಹಳಷ್ಟು ದುಃಖದಲ್ಲಿದ್ದಾನೆ, ಅಪ್ರಿಯವಾಗಿದ್ದಾನೆ. ಅವರನ್ನ ನೋಡಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳೆ, ಹಾಗಾದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಕರೆಕ್ಟ್ ಇದೆಯಾ ಅಥವಾ ಪ್ರಸನ್ನರಾಗಿದ್ದೀರಾ, ಏಕೆ ಚಿಂತೆ ಇದೆಯಾ? श्रीकंठ बोले, बहुत प्रसन्न है, पर तुमने आजकल घर में यह क्या उपद्रव मचा रखा है? इसे अंडरलाइन कीजिए आरसी के लिए. तो श्रीकंठ बताता है, आजकल तुम घर में क्या उपद्रव मचा रखा है, यानी समस्या, कौन सी समस्या पैदा की है? तो आप लोगों के बारे में ये लोग कह रहे हैं. ಹಾಗಾದ್ರೆ ನಾನು ನಿಜ ಇದ್ದೇನೆ, ಆದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ಉಪದ್ರವವನ್ನ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನ ತರ್ತಾ ಇದೀಯಾ? ಯಾಕಂದ್ರೆ ಇವರೆಲ್ಲರೂ ನಿನ್ನನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಬೈತಾ ಇದ್ದಾರೆ. आनंदी की तोरियां पर बल पड़ गए, झुंझलाट के मारे बदन में ज्वाला सी दहक उठी. देखिए क्या हो जाता है, जैसे ही श्रीकंठ बताते हैं तो आनंदी की तौरियों पर बल पड़ जाते हैं, यानी गुस्से से अपने पेशानी के जो नसों को बढ़ा देती है, और झुंझलाट के मारे यानी गुस्से के मारे क्या हो जाता है, तो सारा बदन उसका आग की जैसे दहकने लगता है, जलने लगता है. ಹಾಗಾದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಅಂತಂದ್ರೆ, ಅವಾಗ ಶ್ರೀಕಂಠ ಹೇಳಿದಾಗ ಸಿಟ್ಟಿನಿಂದ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ಯಾವ ರೀತಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಅಂದ್ರೆ, ಆ ಒಂದು ಏನು ಪೇಶಾನಿ ಹಣೆಯ ಎಲ್ಲ ನರಗಳು ಬಹಳ ದಪ್ಪಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾಳೆ ಸಿಟ್ಟಿನಿಂದ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸಿಟ್ಟು ಬಂದಾಗ ಆ ನಮ್ಮ ಹಣೆಯ ನರಗಳು ಯಾವ ರೀತಿ ದಪ್ಪಾಗ್ತಾವಲ್ಲ, ಆ ರೀತಿ ಸಿಟ್ಟಿನಿಂದ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳೆ, ತನ್ನ ಶರೀರವನ್ನ ಜ್ವಾಲೆಯಿಂದ ಬೆಂಕಿಯ ಹಾಗೆ ಸುಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾಳೆ. ಬೋಲಿ, जिसने तुमसे यह आग लगाई है उसे पाऊं मुंह जुलस लूं. देखिए, अरे तुम्हारे सामने जो बात को कहा है, मुझे ऐसे लग रहा है उसे मैं पाकर उसका मुंह जुलूस लूं, यानी उसका मुंह जो है जला दूं. ಹಾಗಾದ್ರೆ ಏನು ಈ ಮಾತನ್ನ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಹೇಳಿದಾನಲ್ಲ, ಅವನನ್ನ ಹಿಡಿದು ಅವನ ಮುಖವನ್ನ ಸುಡ್ಬೇಕನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆ ನನಗೆ. श्रीकंठ इतनी गर्म क्यों होती हो, बात तो कहो. तो श्रीकंठ बताता, आखिर गर्म क्यों होती हो, बात तो कहो, ಏನಾಗಿದೆ, ಯಾಕೆ ಸಿಟ್ಟು ಆಗ್ತಿದೆಯಾ? ಹಾಗಾದ್ರೆ ಏನಾಗಿದೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅದನ್ನ ಹೇಳು. ಆನಂದಿ, क्या कहूं, यह मेरे भाग्य का फेर है, नहीं तो गवार छोकरा जिसको चपरासगिरी करने का भी शौर नहीं, मुझे खड़ाऊ से मारकर क्यों न करता. देखिए बताती है आनंदी, अरे मेरा जो
भाग्य का फेर हो गया है, मतलब मेरी जो तकदीर है परिवर्तन हो गई है। क्योंकि ये जो गवार छोकरा है आपका भाई, लेकिन इसे चपरासगिरी यानी जो प्यून का काम होता है करना भी नहीं आता, शऊर नहीं, तरीका पता नहीं, लेकिन मुझे खड़ाव लेकर मार दिया। ಹಾಗಾದ್ರೆ ಆನಂದಿ ಅವಾಗ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ನನ್ನ ಭಾಗ್ಯದ ಫೇರ್ ಬದಲಾವಣೆ ಆಗಿದೆ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಅಯೋಗ್ಯ ಹುಡುಗ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಚಪರಾಸ್ಗಿರಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೂ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಇವನು ಮಾಡುವಂತಹ ರೀತಿನೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ನನಗೆ ಆ ಕಡಾವು ಸ್ಲಿಪ್ಪರ್ ಅನ್ನ ತಗೊಂಡು ಹೊಡೆದಿದ್ದಾನೆ. ಶ್ರೀಕಂಠ ಸಬ್ ಹಾಲ್ ಸಾಫ್ ಸಾಫ್ ಕ್ಯಾ तो मालूम हो, मुझे तो कुछ पता नहीं। तो श्रीकंठ बताता है, अरे सारा जो हाल है वह ठीक ठीक बता दो, वरना क्या हो जाएगा, मुझे कुछ पता नहीं. ಏನು ನಡೆದಿದೆ, ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಜಗಳ ಇದೆ ಎಲ್ಲವನ್ನ ನಿಧಾನವಾಗಿ ಹೇಳು, ಯಾಕಂತಂದ್ರೆ ನನಗೆ ಯಾವುದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಆನಂದಿ, परसों तुम्हारे लाडले भाई ने मुझसे मांस पकाने को कहा, घी हांडी में पाव भर से अधिक न था, वह सब मैंने मांस में डाल दिया. जब खाने बैठा तो कहने लगा, दाल में घी क्यों नहीं है. बस इसी पर मेरे मायके को बुरा भला कहने लगा. मुझसे न रहा गया. मैंने कहा कि वहाँ इतना घी तो नाई कहर खा जाते हैं और किसी को जान भी नहीं पड़ता. बस इतनी सी बात पर इस अन्याय ने मुझ पर खड़ाऊ फेंक मारी. यदि हाथ से न रोक लूं तो सिर फट जाए. उसी से पूछो मैंने जो कुछ कहा है वह सच है या झूठ. तो आनंदी बताती है, अरे जब बृहस्पतिवार को आपका लाडला भाई लाल बिहारी मुझे 2 चिड़िया लाकर मांस पकाने के लिए कहा, तो मैंने क्या किया, जो घर में पाव भर से ज्यादा घी नहीं थी तो सारी घी मांस में डाल दी. लेकिन दाल में घी न थी. आपका जो लाडला खाने के लिए बैठता है तो मुझसे पूछ लेता है, तो मैं उस समय क्या कहती हूँ, अरे घी ज्यादा नहीं थी. लेकिन वह बताता है मेरे मायके के बारे में भला बुरा कहने लगा. तो मुझे गुस्सा आने के बाद मैंने कहा, हमारे मायके में तो इतनी घी नाई कहार खाकर जाते हैं. उसी समय वह खड़ाव लेकर मुझे मार दिया. ये जो मैं कहा सच है झूठ है, आपके भाई से आप पूछ सकते हैं. ಹಾಗಾದ್ರೆ ಆನಂದಿ ಸವಿಸ್ತಾರವಾಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಏನಿಲ್ಲ, ಗುರುವಾರ ನಿಮ್ಮ ಒಂದು ಸಹೋದರ ಏನ್ ಮಾಡಿದ್ದಾನೆ, 2 ಪಕ್ಷಿಗಳನ್ನ ತಂದು ಮಾಂಸವನ್ನ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದ. ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಮಾಂಸವನ್ನ ಮಾಡಿದಾಗ ಈ ತುಪ್ಪ ಪಾವಿನಷ್ಟು ಮಾತ್ರ ಇತ್ತು, ಕಾಲಿನಷ್ಟು ಮಾತ್ರ ಇತ್ತು. ಆ ತುಪ್ಪವನ್ನ ನಾನು ಏನ್ ಮಾಡಿದೆ, ಎಲ್ಲವನ್ನ ಮಾಂಸದಲ್ಲಿ ಹಾಕಿದೆ. ಆದ್ರೆ ಆ ಬೇಳೆಯಲ್ಲಿ ಇರ್ಲಿಲ್ಲ, ಏನು ದಾಲಲ್ಲಿ ತುಪ್ಪ ಇರಲಾದ ಹಾಗೆ ನನಗೆ ಕೇಳಿದ. ಆಗ ನಾನು ಹೇಳಿದಾಗ ನನ್ನ ತವರು ಮನೆ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದ. ಹಾಗಾಗಿ ನಾನೇನಂದೆ, ನನ್ನ ತವರು ಮನೆಯಲ್ಲಿ ಇಂತಹ ತುಪ್ಪವನ್ನ ಪ್ರತಿನಿತ್ಯನೂ ಆ ಕೀಳು ಜನರು ತಿಂದು ಹೋಗ್ತಾರೆ ಅಂತಂದೆ. ಆಗ ಅವನು ನನಗೆ ಆ ಖಡಾವ್ ತಗೊಂಡು ಹೊಡೆದಿದ್ದಾನೆ. श्रीकंठ की आंखें लाल हो गई, बोले यहाँ तक हो गया इस छोकरे का यह साहस. श्रीकंठ को गुस्सा आ जाता है, क्योंकि अब उसकी पत्नी थी, इसलिए वह गुस्से से बताता है, अरे यहाँ तक इसका साहस हो गया. ಹಾಗಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿಯವರೆಗೂ ಇವನು ಸಾಹಸವನ್ನ ಮಾಡಿದಾನ. आनंदी स्त्रियों के स्वभावानुसार रोने लगी, क्योंकि आंसू उनकी पलकों पर रहते हैं. श्रीकंठ बड़े धैर्यवान और शांत पुरुष थे. उन्हें कदाचित ही कभी क्रोध आता था. स्त्रियों के आंसू पुरुष की क्रोधाग्नि भड़काने में तेल का काम देते हैं. देखिए तो क्या हो जाता है, आनंदी रोने लगी. तो आनंदी रो रही थी, तो वहां पर वहां पर जो सारे उसके आंखों के आंसू को देखकर श्रीकंठ जो है बहुत गुस्सा आ जाता है, और उसी समय वह गुस्से से बाहर आ जाते हैं. क्योंकि जो औरतों की जो आंसू हैं, लड़कों की जो क्रोध को गुस्से में बढ़ाने का काम करते. ಹಾಗಾದ್ರೆ ಆನಂದಿ ಅಳಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾಳೆ. ಮಾಡಿದಾಗ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಶ್ರೀಕಂಠ ಧೈರ್ಯಶಾಲಿಗಳಾಗಿದ್ರು, ಆದ್ರೂ ಸಹಿತ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ತನ್ನ ಹೆಂಡತಿಯ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ಬಂದಂತ ನೀರನ್ನ ನೋಡಿ ಬಹಳಷ್ಟು ಅವ್ರಿಗೂ ಸಿಟ್ಟು ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ. ರಾತ್ ಭರ್ ಕರ್ವಟೆ ಬದಲ್ತೆ ರಹೆ. ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ करवटे बदलते रहे. बहुत गुस्से से वहां पर नींद नहीं आ रही थी उनको. उद्विग्नता के कारण पलक तक नहीं झपकी. प्रातःकाल अपने बाप के पास जाकर बोले, दादा अब इस घर में मेरा निबाह न होगा. देखिए उद्विग्नता से, बहुत गुस्से से क्या हो रहा था, रात भर नींद नहीं आ रही थी. इसलिए क्या करते हैं, प्रातःकाल जाकर अपने पिता से बताते हैं, बाबा इस समय मैं अब नहीं रहूंगा, इस घर में मेरा निर्वाह न हो सकेगा. ಹಾಗಾದ್ರೆ ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲ ಶ್ರೀಕಂಠ ನಿದ್ದೆ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಬೆಳಿಗ್ಗೆ ಎದ್ದ ತಕ್ಷಣನೇ ಪ್ರಾತಃ ಕಾಲ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ತನ್ನ ತಂದೆ ಕಡೆ ಹೋಗಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಹಾಗಾದ್ರೆ ನಾನು ಇನ್ಮೇಲೆ ಏನ್ ಮಾಡೋದಿಲ್ಲ,
ಕೆಲಸವನ್ನ ಅಥವಾ ಈ ಮನೆಯಲ್ಲಿ ನನ್ನ ಜೀವನ ನಡೆಸಲಿಕ್ಕೆ साध्य ಇಲ್ಲ। इस तरह की विद्रोहपूर्ण बातें कहने पर श्रीकंठ ने कितनी ही बार अपने कई मित्रों को आड़े हाथों लिया था, परंतु दुर्भाग्य आज उन्हें स्वयं ही वे ही बातें अपने मुंह से कहनी पड़ी। दूसरों को उपदेश देना भी कितना सहज है। देखिए क्या हो जाता है, बहुत सारे जो गांव में लोग गली में जब परिवार से अलग होना चाहते थे तो श्रीकंठ सारे लोगों को डांटता था, क्योंकि श्रीकंठ का सपना क्या था, सम्मिलित परिवार, सारे लोग मिलजुल कर रहना। लेकिन आज उसी के घर में वह अलग हो रहा था, इसलिए सोचता है दूसरों को अगर उपदेश देना कितना सहज होता है, क्योंकि पहले अगर हम बराबर होंगे तो दूसरों को उपदेश दे सकते हैं। ಆಗ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಶ್ರೀಕಂಠನಿಗೆ ಬಹಳಷ್ಟು ನೋವಾಗ್ತಾ ಇದೆ। ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನು ಅವಿಭಕ್ತ ಕುಟುಂಬ ಇರಬೇಕು ಅಥವಾ ನಾ ಬೇರೆಯವರಿಗೆ ನಿರ್ದೇಶನವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ, ಏನಂತಂದು ಯಾರಾದ್ರೂ ದೂರ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ತಂದೆ ತಾಯಿಯನ್ನ ಬಿಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ಬೈತಾ ಇದ್ದೆ, ಆದ್ರೆ ಆ ಘಟನೆ ಇವತ್ತು ನನ್ನ ಮನೆಯಲ್ಲೇ ಬಂದಿದೆ, ಹಾಗಾದ್ರೆ ಬೇರೆಯವರಿಗೆ ಉಪದೇಶ ನೀಡುವಂಥದ್ದು ಎಷ್ಟು ಸಮಂಜಸವಾಗಿದೆ ಅಂತೇಳಿ ಯೋಚನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ। बेनी माधव सिंह घबरा उठे और बोले क्यों? तो पिता बताते हैं क्यों जाना चाहते हो घर छोड़कर, ಹಾಗಾದ್ರೆ ಯಾಕೆ ಮನೆಯನ್ನ ಬಿಟ್ಟು ಯಾಕೆ ಹೋಗ್ತೀಯಾ श्रीकंठ? इसलिए कि मुझे भी अपनी मान प्रतिष्ठा का कुछ विचार है। आपके घर में अब अन्याय और हट का प्रकोप हो रहा है। जिनको बड़ों का आदर सम्मान करना चाहिए वे उनके सिर चढ़ते हैं। तो श्रीकंठ बताता है मुझे मेरा अपना ही जीवन है, मेरे जीवन की अपनी ही महत्ता है, मेरा प्रतिष्ठा मेरा गौरव मेरे पास है, क्योंकि इस घर में छोटे हैं यानी मेरा जो भाई है जो बड़ों का आदर करना है, लेकिन वह अपने आदर सम्मान को भूल गया है। ಹಾಗಾದ್ರೆ ನಾನು ಯಾಕೆ ಇರೋದಿಲ್ಲ ಈ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಂತಂದ್ರೆ ಶ್ರೀಕಂಠ ಹೇಳ್ತಾನೆ, ಹಾಗಾದ್ರೆ ನನಗೂ ನನ್ನದೇ ಆದಂತಹ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಇದೆ, ಗೌರವ ಇದೆ। ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಈ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅನ್ಯಾಯ ನಡೀತಾ ಇದೆ ಅಥವಾ ಹಠ ಸಾಧಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಯಾರು ಈ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕಿರಿಯರಿದ್ದಾರೆ ಅವರು ಹಿರಿಯರಿಗೆ ಗೌರವ ಕೊಡೋದನ್ನ ಬಿಟ್ಟು ಅವರು ಅವಮಾನದಿಂದ ನಡೆದುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। मैं दूसरों का नौकर ठहरा घर पर रहता नहीं, यहाँ मेरे पीछे स्त्रियों पर खड़ाऊ और जूतों की बौछारें होती है। देखिए क्या हो जाता है, मैं तो यहाँ पर दूसरों के पास काम के लिए चले जाता हूँ, लेकिन यहाँ पर मेरे स्त्रियों के पीछे बौछारे पड़ते हैं, डांटते हैं। ಹಾಗಾದ್ರೆ ನಾನು ಮನೆಯಲ್ಲಿರೋದಿಲ್ಲ, ನಾನು ಇಲ್ದಾಗ ನನ್ನ ಹೆಂಡತಿಯ ಮೇಲೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಬೈತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಥವಾ ಅವಳನ್ನ ಹೊಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ। खड़ी बात तक चिंता नहीं, कोई एक की दो कह ले वहां तक मैं सह सकता हूँ, किंतु यह कदापि नहीं हो सकता कि मेरे ऊपर लात घुसे पड़े और मैं दम न मारूं। देखिए तो अगर सारे लोग भला बुरा कहें तो मैं सह लूंगा, सहने की ताकत है मुझे, लेकिन अगर जो मेरे ऊपर या मेरे पत्नी के ऊपर जो लातों से हो या जूतों से मार पड़ते हैं मैं कभी भी नहीं सह सकता। ಹಾಗಾದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ನಾ ಅಪಮಾನವನ್ನ ಸಹಿಸ್ಕೊಳ್ತೀನಿ ಅಥವಾ ಮಾತುಗಳನ್ನ ಸಹಿಸ್ಕೊಳ್ತೀನಿ, ಆದ್ರೆ ನನಗೇನು ಇವ್ರು ಹೊಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ ಇದನ್ನ ಮಾತ್ರ ನಾನು ಎಂದಿಗೂ ಸಹಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ। बेनी माधव सिंह कुछ जवाब न दे सके। श्रीकंठ सदैव उनका आदर करते थे, तो उनके ऐसे तेवर देखकर बूढ़ा ठाकुर अवाक रह गया। केवल इतना ही बोला, बेटा तुम बुद्धिमान होकर ऐसी बातें करते हो, स्त्रियां इस तरह घर का नाश कर देती है, उनको बहुत सिर चढ़ाना अच्छा नहीं। देखिए बेनी माधव सिंह अपने बड़े बेटे श्रीकंठ को बहुत समझदार समझते थे, इसलिए वह डर जाते हैं, डर कर आवाक चुप हो जाते हैं। चुप होकर बताते हैं देखो बेटा ऐसी बातें करना ठीक नहीं है, क्योंकि अगर आज आपकी स्त्री कहा है तो वह घर का नाश करने के लिए बता दी है, तो उस बात को दिल पर न लेना। ಹಾಗಾದ್ರೆ ಆಗ ಶ್ರೀಕಂಠನ ತಂದೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ನೋಡು ನೀನು ಬುದ್ಧಿವಂತ ಇದೀಯಾ ಶ್ರೀಕಂಠ, ಹಾಗಾದ್ರೆ ನಾನು ನಿನ್ಗೆ ಯಾಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ಸುಮ್ಮನಾಗ್ಬಿಡ್ತಾರೆ। ಏನು ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಮನೆಯನ್ನ ನಾಶ ಮಾಡ್ತಾರೆ, ನೀ ಯಾವಾಗ್ಲೂ ಸಹಿತ ಅವರ ಮಾತನ್ನ ಕೇಳಬೇಡ। श्रीकंठ इतना मैं जानता हूँ आपके आशीर्वाद से ऐसा मूर्ख नहीं हूँ। आप स्वयं जानते हैं कि मेरे ही समाजाने बुझाने से इस गांव में कई घर संभल गए, पर जिस स्त्री का मान प्रतिष्ठा का ईश्वर के दरबार में उत्तरदाता हूँ उसके प्रति ऐसा घोर अन्याय और पशुवत व्यवहार मुझे असह्य है। आप सच मानिए मेरे लिए यही कुछ कम नहीं है कि लाल बिहारी को कुछ दंड नहीं देता। तो क्या हो जाता है, श्रीकंठ बताता है देखो पिता अगर आप जो बात को बता रहे हैं वो बहुत बहुत ठीक है, क्योंकि
आज मैं बहुत सारे इस गांव में रहने वाले लोगों के परिवारों को सुधार चुका हूँ, लेकिन आज मेरे घर में, मैं ईश्वर हूँ, मेरे ही घर में मेरे पत्नी के विरोध में अन्याय चल रहा है तो मैं उसे कभी भी सह नहीं सकता। वो मेरे लिए बहुत अपमान है, असह्य है। तो मैं अगर लाल बिहारी को कुछ दंड नहीं दूंगा, लेकिन मैं इस घर में नहीं रहूंगा। ಆಗ ಶ್ರೀಕಂಠ ಹೇಳ್ತಾನೆ, ಹಾಗಾದ್ರೆ ತಂದೆ ನೀವು ಹೇಳುವಂತ ಮಾತು ಬಹಳಷ್ಟು ನಿಜ ಇದೆ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನನ್ನಿಂದ ಈ ಊರಿನಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಪರಿವಾರಗಳು ಸುಧಾರಣೆ ಆಗಿದ್ದಾವೆ, ಎಲ್ಲರ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನ ಬಗೆಹರಿಸಿದ್ದೀನಿ. ಆದರೆ ಯಾವ ಮನುಷ್ಯ ಈಶ್ವರನ ಹಾಗಿದ್ದಾನೆ, ಅವನ ಮನೆಯಲ್ಲೇ ತನ್ನ ಹೆಂಡತಿ ಮೇಲೆ ಅತ್ಯಾಚಾರ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಥವಾ ಅವನಿಗೆ ಮಾನಸಿಕ ಕಿರುಕುಳ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಅವರಿಗೆ ಅಂತಂದ್ರೆ ನಾನು ಸಹಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಅವನಿಗೆ ಯಾವುದೇ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನ ನಾ ಕೊಡೋದಿಲ್ಲ, ಆದರೆ ಮಾತ್ರ ನಾನು ಈ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. अब बेनीमाधव सिंह भी गरमाए, ऐसी बातें और न सुन सके. तो बेनीमाधव सिंह भी क्या करते हैं, बहुत वह भी गुस्से में आ जाते हैं और भी बातों को नहीं सुन सकते. लाल बिहारी तुम्हारा भाई है, उसने जब कभी भूल चुका हो उसके कान पकड़ो. लेकिन तो बेनीमाधव सिंह बताते हैं, देखो बेटा, लाल बिहारी आपका छोटा भाई है, अगर वह गलत किया है उसके कान पकड़ो, लेकिन घर से बाहर मत जाना. ಆಗ ಬೇನಿಮಾಧವ ಸಿಂಹ ಹೇಳ್ತಾರೆ, ನೋಡು, ನೀನು ಹಿರಿಯ ಮಗ, ಅವನು ಕಿರಿಯ ಮಗ. ಹಾಗಾದ್ರೆ ಅವನು ಕಿರಿಯ ಮಗ ಇದ್ದಾನಂದ್ರೆ ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ದಾನೆ, ಅವನನ್ನ ನೀ ಏನ್ ಮಾಡು, ಬೈಬಹುದು ಅಥವಾ ಅವನ ಕಿವಿಯನ್ನ ಹಿಡಿದು ಹಿಂಡು. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅವನು ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ದಾನೆ, ಆದ್ರೆ ಮನೆ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ಬೇಡ. श्रीकंठ, लाल बिहारी को मैं अब अपना भाई नहीं समझता. श्रीकंठ बताता है, मैं आज लाल बिहारी को आज से अपना भाई नहीं समझूंगा. ಇವತ್ತಿನಿಂದ ಅವನು ನನ್ನ ಸಹೋದರ ಅಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ನನ್ನ ಹೆಂಡತಿಯ ಮೇಲೆ ಅವನೇನ್ ಮಾಡಿದಾನೆ, ಕೈಯನ್ನ ಮಾಡಿದಾನೆ. बेनीमाधव, स्त्री के पीछे श्रीकंठ जी नहीं, उनकी क्रूरता और अविवेक के कारण. तो बेनीमाधव सिंह बताते हैं, आज अपने पत्नी का साथ दोगे? तो श्रीकंठ बताता है, नहीं, मैं लाल बिहारी की क्रूरता और अविवेक के कारण उनके पीछे जा रहा हूँ. ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಬೇನಿಮಾಧವ ಸಿಂಹ ಹೇಳ್ತಾರೆ, ಯಾಕೆ ಹೆಂಡತಿಯ ಮಾತನ್ನ ಕೇಳ್ತಾ ಇದೀಯಾ? ಆಗ ಶ್ರೀಕಂಠ ಹೇಳ್ತಾನೆ, ನಾನು ಹೆಂಡತಿಯ ಮಾತನ್ನ ಕೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿ ಏನು ಕ್ರೂರತೆಯನ್ನ ಮಾಡಿದಾನೆ, ಅವಿವೇಕತನವನ್ನ ಮಾಡಿದಾನೆ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಹೆಂಡತಿಯ ಹಿಂದೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. दोनों कुछ देर चुप रहे. ठाकुर साहब लड़के का क्रोध शांत करना चाहते थे, लेकिन यह नहीं स्वीकार करना चाहते थे कि लाल बिहारी ने कोई अनुचित काम किया है. इसी बीच में गांव के और कई सज्जन हुक्के चिलम के बहाने वहां आ बैठे. तो क्या हो जाता है, जो पिता के और बेटे के बीच में वार्तालाप हो रहा था, लेकिन बेनीमाधव सिंह को किसी भी हाल में अपने परिवार की मर्यादा को बचाना था, इसलिए क्या कर रहे थे, वह अपने जो बेटे को समझा रहे थे, लेकिन जो लाल बिहारी के वर्तन को मानना ही नहीं था श्रीकंठ को. उसी समय क्या हो जाता है, इस झगड़े को देखकर गांव के सारे लोग बहाना बनाकर उनके घर में हुक्का चिलम पीने के बहाने आ रहे थे. ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ಬೇನಿಮಾಧವ್ ಸಿಂಗ್ ಹೇಗಾದ್ರೂ ಮಾಡಿ ನನ್ನ ಮಗನನ್ನ ತಿಳಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಯೋಚನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಆದ್ರೆ ಅವರ ಮಗ ಕೇಳ್ತಾನೆ ಇರಲಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿ ತಪ್ಪು ಮಾಡಿದಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ತಿಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದ. ಅದೇ ನಡುವೆ ಊರಿನ ಜನರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಹುಕ್ಕಾ ಚಿಲಂ ಕುಡಿಯುವ ಒಂದು ನೆಪದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿಗೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. कई स्त्रियों ने जब यह सुना कि श्रीकंठ पत्नी के पीछे पिता से लड़ने को तैयार है तो उन्हें बड़ा हर्ष हुआ. तो क्या हो जाता है, सारे वहां पर स्त्रियों को बहुत खुश हो जाते हैं, गांव की स्त्रियां, क्योंकि आज एक पत्नी की बात को सुनकर पिता के साथ लड़ रहा है. पहले बताता था सम्मिलित परिवार, आज परिवार से अलग हो रहा है. ಎಲ್ಲ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ಬಹಳ ಸಂತೋಷರಾಗ್ತಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಶ್ರೀಕಂಠ ಎಲ್ಲ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬೈತಾ ಇದ್ದ, ಕುಟುಂಬದ ಜೊತೆ ಇರ್ಬೇಕಂತೇಳಿ, ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ತನ್ನ ಹೆಂಡತಿಯ ಮಾತನ್ನ ಕೇಳಿ ಹೊರಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. और दोनों पक्षों की मधुर वाणियां सुनने के लिए उनकी आत्माएं तिलमिलाने लगी. गांव में कुछ ऐसे कुटिल मनुष्य भी थे जो स्कूल की नीतिपूर्ण गति पर मन ही मन जलते थे. वे कहा करते थे, श्रीकंठ अपने बाप से दबता है, इसलिए वह दब्बू है. तो क्या हो जाता है, वहां पर सारे लोग जो ललनाए हैं उनकी बातों को, स्त्रियों ने उनकी बातों को सुनने के लिए बहुत ही वहां पर बेचैन हो रहे थे, क्योंकि
झगड़े को सुनना है। और ऐसे दुश्मन भी थे तो श्रीकंठ के परिवार के नीतियों को देखकर, संस्कृति को देखकर जलने लगते थे और उसे बताते थे ये अपने पिता से डरता है और हमेशा परिवार के साथ रहता है, ये दब्बू है कहते थे, मतलब डरने वाला है। ಹಾಗಾದ್ರೆ ಎಲ್ಲ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಹೇಗಾದ್ರೂ ಮಾಡಿ ಆ ಜಗಳ ಆಗ್ತಾ ಇದೆಯಲ್ಲ, ಆ ಜಗಳವನ್ನ ನಾವು ನೋಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ತಿಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಎಲ್ಲ ಜನರು ಇವರ ಪರಿವಾರದ ನೀತಿಯನ್ನ, ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನ ನೋಡಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಸಂಕಟವನ್ನ ಪಡ್ತಾ ಇದ್ರು. ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಶ್ರೀಕಂಠ ತನ್ನ ತಂದೆಗೆ ಹೆದರ್ತಾನೆ, ಹಾಗಾಗಿ ಅವನು ಕುಟುಂಬದ ಜೊತೆಗಿದ್ದಾನೆ ಅಂದು. ಉಸ್ನೆ विद्या पढ़ी इसलिए वह किताबों का कीड़ा है। बेनी माधव सिंह उनकी सलाह के बिना कोई काम नहीं करते, यह उनकी मूर्खता है। ऐसा सोचते थे लोग। जब क्या हो जाता है, अरे ये जो पढ़ाई कर चुका है, किताब का कीड़ा है, तो पिता के साथ चलता है और पिता इसकी बात को मानते हैं, वो भी मूर्ख है। ಹಾಗಾದ್ರೆ ಎಲ್ಲ ಜನರು ಯಾವ ರೀತಿ ತಿಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು ಅಂದ್ರೆ ಇವರ ತಂದೆನೂ ಸಹಿತ ಮೂರ್ಖ ಇದ್ದಾರೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ಇವ್ರದೇ ಮಾತನ್ನ ಕೇಳ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ಇವನು ಸಹಿತ ಕೇವಲ ಪುಸ್ತಕದ ಹುಳು ಆಗಿದ್ದಾನೆ, ಹಾಗಾಗಿ सम्मिलित परिवारदಲ್ಲಿದ್ದಾನೆ. इन महानुभावों की शुभकामनाएं आज पूरी होती दिखाई दी। तो सारे लोग इनको डांटते थे, इनकी जो मनोकामनाएं आज पूरी हो रही थी, क्योंकि श्रीकंठ परिवार से अलग हो रहा था. ಹಾಗಾದ್ರೆ ಇವತ್ತೇನಾಗ್ತಾ ಇದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಶ್ರೀಕಂಠ ಮನೆಯಿಂದ ಬೇರೆ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾನಲ್ಲ, ಇವರ ಎಲ್ಲ ಶುಭಕಾಮನೆಗಳು ಇವತ್ತು ಪೂರ್ಣವಾಗ್ತಾ ಇದ್ವು. कोई हुक्का पीने के बहाने और कोई लगान की रसीद दिखाने आकर बैठ गया. तो क्या हो जाता था, बहाना बनाते थे झगड़ा सुनने के लिए. कोई हुक्का पीने के बहाने आ जाता था, कोई जो वहां पर लगान की रसीद लगाने आ जाता था. ಹಾಗಾದ್ರೆ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಕೆಲವೊಬ್ರು ಹುಕ್ಕವನ್ನ ಕುಡಿಯೋದಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಲಗಾನ್ ತೆರಿಗೆಯನ್ನ ಜೋ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಹೋತಾ ಹೈ ಆ ರಸೀದಿಯನ್ನ ಕೇಳೋದರ ಹಾಗೆ ನೆಪವನ್ನ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ರು. बेनी माधव सिंह पुराने आदमी थे, इन भावों को ताड़ गए. तो उन्होंने निश्चय किया चाहे कुछ भी ही क्यों न हो, इन द्रोहियों को थाली बजाने का अवसर न दूंगा. तुरंत कोमल शब्दों में बोले, बेटा मैं तुमसे बाहर नहीं हूँ, तुम्हारा जो जी चाहे करो, अब तो लड़के से अपराध हो गया. तो क्या हो जाता है, सारे लोग जब आकर बैठ जाते हैं, बेनी माधव सिंह को डर आ जाता है, अरे मेरे परिवार की इज्जत बाहर जा रही है या मेरा परिवार बिगड़ रहा है. तो इसलिए इन भावनाओं से वह क्या हो जाते हैं, ताड़ जाते हैं, डर जाते हैं. तो तुरंत बोल देते हैं वह, अरे कोमल शब्दों में बोलते हैं, बेटा मैं तो आपसे बाहर नहीं हूँ, लेकिन आपका जो छोटा भाई है कुछ गलती कर चुका है, लेकिन उसके अपराध को क्षमा कर देना. ಹಾಗಾದ್ರೆ ಏನ್ ಹೇಳ್ಬಿಡ್ತಾನೆ, ಬೇನಿ ಮಾಧವ್ ಸಿಂಗ್ ಬಹಳಷ್ಟು ಹೆದರ್ ಬಿಡ್ತಾನೆ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಹಾಗಾದ್ರೆ ಇವರೆಲ್ಲರೂ ಬಂದು ನಮ್ಮ ಮನೆಯ ತಮಾಷೆಯನ್ನ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಹಾಗಾಗಿ ತುರಂತವಾಗಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ನೋಡು ನಮ್ಮ ಮನೆಯ ಪರಿವಾರ ಅಂದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದೇ. ಹಾಗಾದ್ರೆ ಶ್ರೀಕಂಠ ನಿನ್ನ ಸಹೋದರ ತಪ್ಪನ್ನ ಮಾಡಿದಾನಂತಂದ್ರೆ ಅವನಿಗೆ ನೀ ಯಾವುದೇ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನ ಕೊಡ್ಬೋದು ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಇಲಾಹಾಬಾದ್ का अनुभव रहित जल्लाया हुआ ग्रेजुएट को समझ न सका, इस बात को समझ न सका. तो क्या हो जाता है, ये जो इलाहाबाद में पढ़ा हुआ ग्रेजुएट था, जल्लाया यानी गुस्से में आया हुआ ग्रेजुएट इस बात को समझ नहीं पाता है. ಹಾಗಾದ್ರೆ ಈ ಇಲಾಹಾಬಾದ್ ಅನುಭವ ರಹಿತ, ಅನುಭವನೇ ಇರಲಿಲ್ಲ, ಜೀವನದ ಅನುಭವ, ಸಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಈ ಗ್ರಾಜುಯೇಟ್ BA ಡಿಗ್ರಿಯನ್ನ ಪಡೆದಂತಹ ಹುಡುಗ ಅವರ ತಂದೆಯ ಮಾತನ್ನ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ. उसे डिबेटिंग क्लब में अपनी बात पर अड़ने की आदत थी, इन हथकंडों की उसे क्या खबर. देखिए क्या हो जाता है, उसे हमेशा अपने कॉलेज में डिबेटिंग क्लब में, चर्चा में हमेशा अपने बात पर अड़ने की जो आदत थी, लेकिन वह कभी भी इन हथकंडों की, चालाकी की उसे ಪತಾ ನೈತ. ಹಾಗಾದ್ರೆ ತಂದೆ ಏನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಾ ಯಾವ ಮಾತನ್ನ ಕೇಳಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಅವನಿಗೆ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಕಾಲೇಜ್ನಲ್ಲಿ ಇದ್ದಾಗ ಅವನು ಕೇವಲ ಡಿಬೇಟಿಂಗ್ ಆ ಕ್ಲಬ್ ಅಲ್ಲಿ ಯಾವ ಕಾಂಪಿಟೇಷನ್ ಅಲ್ಲಿ ಕೇವಲ ತನ್ನ ಮಾತಿನ ಮೇಲೆ ಹಠವನ್ನ ಸಾಧಿಸ್ತಾ ಇದ್ದ. ಆ ಹಠ ಅವನಿಗೆ ಯಾವಾಗ್ಲೂ ಅವನ ಜೊತೆ ಇತ್ತು. ಆದ್ರೆ ತಂದೆ ಹತಕಂಡ ಯಾವ ಗುಪ್ತ ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಅವನಿಗೆ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ. बाप ने जिस मतलब से बात पलटी थी वो उसकी समझ में न आया. बोला लाल बिहारी के साथ अब इस घर में नहीं रह सकता. फिर भी अपना अंतिम निर्णय बताता है, मैं अब इस घर में नहीं रह सकता. ಹಾಗಾದ್ರೆ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಏನೇ ಆಗ್ಲಿ ನಾನು ಏನ್ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಈ ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿಯ ಜೊತೆ ಈ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರೋದಿಲ್ಲ. ಬೇನಿ ಮಾಧವ್
बेटा बुद्धिमान लोग मूर्खों की बात पर ध्यान नहीं देते, वह बेसमझ लड़का है, उसे जो कुछ भूल हुई उसे तुम बड़े होकर क्षमा करो। तो बेनी माधव बताते हैं, देखो बेटा आप बुद्धिमान हैं, लेकिन कभी भी ध्यान मूर्खों का, आपका जो भाई है मूर्ख है, उसकी बातों पर ध्यान नहीं देना, क्योंकि जो उससे कुछ भूल हुई है उसे क्षमा कर देना। ಆಗ ಬೇನಿ ಮಾಧವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಏನೇ ಸಮಸ್ಯೆ ಆದ್ರೂ ಸಹಿತ ಅಥವಾ ನಿನ್ನ ಒಂದು ಸಹೋದರ ತಪ್ಪು ಮಾಡಿದಾನೆ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ತಪ್ಪನ್ನ ನೀನು ಕ್ಷಮಿಸು ಅಂತಂದು ಹೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಬೇಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ತಂದೆ.